आज कॅश पर यस पंतकडनं ग्रीन सिग्नल गेम ऑन. सामना सुरू होण्याचा इशारा आपण पाहू शकाल. आमचे सचिन कडू साथीनं मनोज पवार हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण पाटीलला आपण पाहतोय. समोर फलंदाज सोमनाथ गायकर आणि शिवनाथ ही बंधुराजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. फर्स्ट पॉवर प्ले आणि पहिल्या षटकासाठी भूषणला आपण 7:06 पहिला चेंडू डिलिव्हर होत असताना सुरेख फटका ओव्हर द कव्हर अप्रतिम. पहिल्याच बॉलवरती क्लास दाखवत असताना आपण सोमनाथला पाहतोय. 4 न आगास धावपलकावरती सुरुवात झाली 4 या आकड्यानं. पाहतोय सातत्यानं स्ट्रिक्ट नियम. काल देखील 2 संघांना पेनल्टी लागली होती आणि आज देखील 15 मिनिटांमध्ये 3 षटकं आपल्याला फेकायचीच आहेत. भूषण वन्स अगेन ओव्हर द विकेटचा फुल लेनचा चेंडू प्रहार केला. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. झेल कंप्लीट केलाय परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा. तर वाकळणगावचे आणि पारगाव गावचे जे प्रतिष्ठित ग्रामस्थ या ठिकाणी असतील त्यांना विनंती आहे या पण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 1+2 अशा 3 धावा प्राप्त होत आहेत. वेगानं धावफलकावरती धावसंख्या ऍड होत असताना 2 तुल्यबल संघ आहेत. खरं तर पहिली रजनी ज्या दोन्ही टीम्सनं गाजवली ते 2 संघ आमने सामने आपण पाहतोय. चित्तथरारक सामने दोघांनी जिंकलेत कारण की पहिल्या रजनीपासनं ह्या क्रीडांगणावरती क्रिकेटचा थरार आपण अनुभवला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगताना या मैदानावरती आपण सातत्यानं पाहिलेत. पेटालियनकडनं भूषण इथे फटका चांगला आहे. फ्री हिटचा बॉल डीप मध्ये एका टप्प्यावरती फील्ड केला जाईल. कुणालला आपण पाहतोय परंतु चापलाईनं 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर या ठिकाणी भोईरपाड्याचे दमदार व्यक्तिमत्व आमचे कैलासदादा भोईर साहेबांचं आगमन झालंय. वेलकम कैलासदादा, आपलं स्वागत आहे. याबा आपण व्यासपीठावरती स्पर्धेच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. सन्माननीय तेजस दादा केणी आणि विशाल दादा केणी तसेच आमचे दिलीप शेठ केणी यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जातं. आपण व्यासपीठावरती याबं स्वागत आहे. नक्कीच मान्यवरांचं स्वागत. इथे चेंडू हवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय परंतु जास्त बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप. पंतांकडनं वाईट शिकून आणि या अतिरिक्त 1 धावेनं दुहेरी अंकात धावसंख्या पाहायला मिळेल ती 10 या आकड्यावरती. षटकातील आतापर्यंत जर चेंडूंचा विचार केला तर फक्त 2 चेंडू समाप्त झालेत. खराब सुरुवात. भूषणकडनं ज्या प्रकारची अपेक्षा बाळगली जाते टीम पारगावसाठी ती सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळत नाही. एका बाजूनं स्टार्ट चांगला आहे बॅटिंग टीमचा. जगदंब वाकळण संघ एक दमदार संघ आहे. नेहमीच दमखम आपण पाहिला आपल्या स्टाईलनं पाठवलंय बॉलला. आता स्क्वेअर लेगच्या सीमारेषे पार दमदार षटकार. हो मेरे साईं सरकार पेट यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी काढूला टी शर्ट दिली जाणार आहे. नक्कीच बघा त्यांचं देखील खूप मोठं योगदान असतं. सातत्यानं आपल्या या विभागामध्ये म्हणजे पेठाली तळोजामध्ये जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा त्यांचं खूप मोठं योगदान असतं. प्रभाकर दादा जोशी पेट यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी एक टी शर्ट. रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटली तर पारितोषिक ही सातत्यानं पाहायला मिळतात आणि इथे पहिल्या रजनीपासनं हे पाहतोय. इथे देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार. दी दमदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या 4च्या साह्यानं 20 धावा. मागचा जो षटकार आपण पाहिला होता सिग्नेचर शॉट होता तो निश्चितच सोमनाथ गायकरचा. मिस्टर 360 अशी फलंदाजी नेहमीच त्याची पाहायला मिळते. ओव्हर द कव्हर असेल त्यानंतर त्याच्या माध्यमातून स्क्वेअर लेग ते मिड विकेट षटकार. तर या ठिकाणी सन्माननीय प्रतापदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. प्रतापदादा पाटील चिटणीस यांचं देखील आगमन झालंय. नक्कीच सेकाप चिटणीस सन्माननीय आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पण तो स्वागत होतं बॅटिंगनं. चांगला चेंडू. बऱ्याच चेंडू नंतर एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला भूषण पाटीलकडनं. तब्बल 20 धावा धावपळकावरती 4 षटकांची ही लढत आपण पाहतोय. वेळेचा जर आपण विचार केला तर
3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी दिलाय आणि उर्वरित 1 षटक 5 म्हणजे 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला एक सत्र कंप्लीट करायचं आहे. अतिशय सुरेख ही स्पर्धा आणि ही स्पर्धा आणखी लोकोत्तर करण्यासाठी जी वाहिनी सज्ज आहे. फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनी अंतर्गत जे प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल फुल लेनचा चेंडू प्रहार केलाय. खाली क्षेत्राची निवड पुन्हा एकदा टप्प्यावरती बॉल जाईल. बाउंड्री लाईन पार. वन मो चौकार. स्वैग से करेंगे सबका स्वागत. कोणी कोणी पेटवली असेल प्लीज सहकार्य करा. शेकोटी कोणी पेटवली त्यांनी लगेच विझवा, अन्यथा आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील. आयोजक पोहोचण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी शेकोटी जर कोणी पेटवली असेल तर लगेच आपण विझवायची. नक्कीच. सहकार्य करा, कारण आपल्या सहकार्यामुळेच प्रत्येक स्पर्धा ही व्यवस्थितरित्या पार पडते. त्यामुळे आपलं सहकार्य फार महत्वाचं आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. स्वर्गीय त्रिंबक शेट केणी साहेबांना आपण पाहतो. त्यांचे निकटवर्तीय त्यांचे जवळीक मित्र देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक दिलदार व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचं योगदान राहिलं होतं आज ते आपल्यात नाही आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वॅगचे स्वागत झालंय. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण स्वागत पाहिलं. सोमनाथनं पूर्णतः ह्या षटकाचा खेळ केला आणि दमदार सुरुवात. आतापर्यंत 6 मिनिटाचा अवधी पहिला चेंडू टाकल्यापासून झालाय. म्हणजे 6 मिनिटामध्ये 1 षटक कंप्लीट झालंय. भूषण पाटीलचं दमदार सुरुवात राहिली आहे सोमनाथ गायकरची. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती प्रफुल्ल मोकल. पहिला चेंडू चांगला डिलिव्हर केलाय. समोर शिवदासला आपण पाहतोय. कमबॅक गरजेचा आहे. तर या ठिकाणी सन्माननीय मधुकर बुवा केणी आणि सन्माननीय ज्ञानेश्वर दादा केणी यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. स्पर्धेच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केले जाते. याबा आपण व्यासपीठावरती तेजस दादा केणी आणि विशाल दादा केणी यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केले जाते. याबा आपण. शॉर्टपिच चेंडू फुल करायचं होतं. व्यवस्थित चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही. ती स्टिकरच्या आसपास हा चेंडू लागला. याचं कारण की वेग होता बॉलमध्ये आणि टाइम करत असताना बॉल बॅटच्या वरच्या भागावरती आला होता. परंतु चपलाईनं धावा 3 कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण की 2 बंधुराज आहेत. दोघांमध्ये कॉर्डिनेशन तालमेल खूप सुरेख पाहायला मिळतोय. याच कारण की धावा 3 कंप्लीट झाल्या. पहिल्या डॉट नंतर 3. या 3च्या मदतीनं धावफलक 27-27 या आकड्यावरती विदाऊट लॉस ही कामगिरी आपण पाहतोय. दमखम दोघांनी दाखवलाय. आज अनेक सारे मान्यवर सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक असो किंवा भजन क्षेत्र असो, त्या क्षेत्रातली मंडळी आपल्याला आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतं. त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. 4 षटकांची सुपर 8ची आजच्या रजनीतील पहिली मॅच. काल देखील एक मॅच आपण कंप्लीट केली आणि काल रात्र गाजवली ती टीम हिमांशू इंटरप्राइजेस वलवलीनं. इथे चांगला बॉल परंतु धाव रोखू शकणार नाहीत. पंचांचा लेगबाईटचा इशारा. संघाच्या खात्यामध्ये धाव ही जोडली जाईल. एक धाव महत्वाची आहे. एक धावेनं कधी कधी सामना पराभूत होताना संघाला आपण पाहतोय त्या क्षणाला मात्र त्या एका धावेची किंमत संघाच्या लक्षात येते. त्या कारणास्तव एक धावेसाठी मेहनत करत असताना चांगला चेंडू सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट आपण पाहतोय. मिडऑनमधनं चेंडू डीपमध्ये काढलाय. क्षेत्ररक्षक डीपला आहेत. बॅकअपला फक्त मिळेल ती सिंगल फेक की खराब होती. परंतु बॅकअपला यष्टीरक्षकाच्या मागे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ही टीम युनिटी खूपच गरजेची आहे. दमदार स्पर्धा. गेली 4 रात्री आपण क्रिकेटचा थरार, जणू काही क्रिकेटची जत्रा या ठिकाणी आपण पाहिली आणि आज तर मोठ्या संख्येनं चाहता वर्ग आपल्याला मैदानाच्या चौफेर पाहायला मिळेल. अतिशय सुरेख क्रीडांगण आणि तितकीच देखणी खेळपट्टी देखील आपण पाहतोय. खेळाडूंसाठी एक पर्वणी ठरते ही स्पर्धा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील तर चालू आहे. फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षकाचीच अपील आपण पाहिली. परंतु धाव इथे कंप्लीट केली जाते. ते विथ द बॅट ही धाव आली आहे. दी फलंदाच्या खात्यामध्ये ही धाव ऍड होताना आपण पाहू शकाल. पहिल्या रात्रीपासून आपण सांगितलं होतं की विकेटसाठी 5 पॉइंट आहेत आणि तर या ठिकाणी पेठाली गावचे एकेकालचे दमदार व्यक्तिमत्व आणि गजानन पाटील साहेब बघा यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यष्टीरक्षकाकडनं चुक्या होत आहेत. टीममेटला देखील माहित आहे इथे एक चुकी महागात पडू शकते. स्पर्धा महत्वाची आहे आणि त्या स्पर्धेत जिवंत राहण्यासाठी, त्या स्पर्धेत स्थान अबाधित ठेवण्यासाठी हा सामना खूपच महत्वाचा आहे. सुपर 8ची लढाई आपण पाहतो. इथनं जो जिंकेल तो ट्रॉफीचा मानकरी होईल. पाहू शकाल सामाजिक कार्य असो, दी
त्या कार्याची आठवण देत असताना आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे सर्वा फाउंडर आमचे राजेंद्र दादा म्हात्रे असतील आणि या वाहिनीला लोकोत्तर करणारे आमचे कृष्णा दादा असतील. पाहतोय आपण त्रिंबक शेट केणी यांची स्मृती, समथिंग त्यांचे जवळीक मित्र बबनदादा पाटील यांना देखील आपण पाहू शकाल. अगदी राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येकाशी घनिष्ठ संबंध असलेले हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांची आठवण आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला यानंतर होणारी लढत आहे बघा. केपीसी इनामपुरी संघ कॅप्टन आणि केदारनाथ क्रिकेट संघ ओवे कॅम्प दोन्ही संघाला पहिला पुकार दिला जातोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघ कॅप्टन आपण उपस्थिती दाखवा, कारण इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. सुपर 8 ची दुसरी लढत केपीसी इनामपुरी विरुद्ध केदारनाथ क्रिकेट संघ ओवे कॅम्प. आज देखील जवळचे संघ आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतील. यानंतर केपीसी इनामपुरी आणि त्यांच्या विरोधात ओवे कॅम्प. एका बाजूनं रायगडचा स्टार खेळाडू अंगदला आपण पाहू शकाल आणि त्याच्या समोर तितकाच दमदार खेळाडू, धाकड खेळाडू अजय भातोसे असेल. म्हणजे लढाई चांगली असेल. नेक्स्ट मॅच मध्ये देखील दोन्ही संघाच्या संघनायक आपण लगेच रिपोर्ट करा. त्यानंतर तुर्बे पिसारवे अशी लढत देखील होणार आहे. संदेशला पाहतो, तुषारला पाहतो, टीम स्क्वॉड अक्षय देखील त्या ठिकाणी आहे. मॉन्टी म्हात्रे, परेश केणीला आपण पाहतोय. संघाला नक्कीच ते देखील सहकार्य करतात. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 आता मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आतिश म्हात्रेला आपण पाहू शकाल. पेठाली एंडकडनं पहिलाच फुल लेनचा चेंडू प्रहार केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहेत. झेल सेकंड अटेम्प्टला कंप्लीट केले, परंतु पंचांकडनं नो बॉल घोषित करण्यात आलाय. 1+2 अतिरिक्त धावा मिळतात. या अगोदर देखील ह्या सत्रामध्ये अशाच प्रकारचा चेंडू पाहिला होता, बिमर लेनचा चेंडू. तर या ठिकाणी बघा, काँग्रेस शहर अध्यक्ष सन्माननीय विजयदादा केणी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं अर्थात तेजस दादा केणी आणि विशाल दादा केणी तसेच आमचे दिलीप दादा केणी यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. स्वागत झालंय. फ्री हिट बॉल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपण शिवदासला पाहतो. बघा, वाकलन संघाच्या खेळाडूंना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज सन्माननीय गजानन पाटील एकेकाचे माजी क्रिकेट खेळाडू, एक काल गाजवला. आणि नक्कीच गजानन पाटील साहेबांच्या वतीनं वाकलन संघाच्या खेळाडूला प्रत्येक षटकाराला 500 रुपीज कॅश प्राइज. टीम ओवे कॅम्पचा संघनायक आलाय. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आतिश म्हात्रेला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू तर खराब त्यानं डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर प्रयत्न करावा लागेल. तर या ठिकाणी सचिन दादा केणी आणि ज्ञानेश्वर दादा केणी साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय त्रिंबक शेट केणी स्मृती चषक 2025 मध्ये आपलं स्वागत. आज प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं दिलगिरी व्यक्त करावी लागेल. तर सन्माननीय नवनाथ दादा केणी यांचं देखील आगमन झालंय. नवनाथ दादा, आपलं देखील मनपूर्वक अधिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. एकतर रजनी क्रिकेट आणि त्यामध्ये शेवटचा जर पल्ला असेल, शेवटची रात्र असेल, तर समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. कारण की कोणताही उपक्रम आपण जेव्हा राबवतो तेव्हा मान्यवर ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने येत असतात आणि आलेल्या मान्यवरांचं आगत स्वागत, त्यांचा नावोल्लेख या गोष्टी देखील गरजेच्या आहेत. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, दोस्ती दुनियातला राजा माणूस सन्मानी आमचे सुनील दादा मोरे यांचं आगमन झाले. सुनील दादा, स्वागत आहे आपलं स्पर्धेच्या वतीनं, हार्दिक स्वागत. झेलची संधी, क्षेत्ररक्षक आहे. झेल कंप्लीट, फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. तब्बल 35 धावसंख्येची आता भागीदारी तोडण्याचं काम केलं. मैदानाच्या आतमध्ये ज्या विकेटची आवश्यकता होती, तो जो ब्रेक थ्रू गरजेचा होता, तो ब्रेक थ्रू मिळवला आतिश म्हात्रेनं. आणि आता संघ मात्र कमीत कमी धावसंख्येमध्ये प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचा प्रयत्न करतोय.
पुन्हा एकदा सज्ज होतोय. 35 धावा स्कोर कार्ड वरती एका गाड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3. व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही, एज लागली आहे, चेंडू निघून चालाय तो बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते परंतु उघडलाय काय, चेंडूने गाठले सीमारेषा. नाराज आहेत केतन मेहर देखील नाराज आहेत. त्यांना माहित होता हा बॉल सीमारेषा पार गेलाच कसा. तर या ठिकाणी माताडी अध्यक्ष प्रकाश शेठ केणी साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे. आपल्याला स्पर्धेच्या वतीनं इन्व्हाइट केलं जाते की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागत मान्यवरांचं, परंतु इथे मिसफील्ड झाली. खराब क्षेत्ररक्षण, अपेक्षा नव्हती. टीम पारगाव म्हटला तर एक दावेदार संघ आहे. नेहमीच उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी ह्या गोष्टी नेहमी त्यांच्याकडनं आपण पाहतोय. तर या दरम्यान सन्माननीय विलास दादा घरत साहेबांचं आगमन झालंय. राजू मुंबईकर आणि रोहित दादा भोईर यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. सन्माननीय या स्पर्धेचे दमदार आयोजक तेजस दादा केणी आणि विशाल दादा केणी, तसे आमचे दिलीप शेठ केणी यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावचीची संधी आली होती, डायरेक्ट हिट झालं नाही. या फलंदाज बचावलाय. धावा 2 पूर्ण होत आहेत. लक्ष असू दे सर्व संघ, सुपर 8 मध्ये आलेले संघ. बघा या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक आहे आणि ती बाईकच्या धावा अशा प्रकारे असतील. सेमी फायनल पर्यंत धावा काउंट केले जातील. फक्त फायनलच्या धावा ह्या काउंट होणार नाहीयेत आणि एका विकेटसाठी 5 पॉइंट हे ग्राह्य धरले जातील. त्यामुळे या गोष्टीची नोंद आपण आत्ताच घ्यायची आहे. आयोजन कमिटीने आम्हाला सूचना दिलेली आहे. हेमंतदा केणी यांच्या वतीने ही सूचना आहे. अतिरिक्त उचली बॉल मध्ये आपण पाहिले अप्परकट खेळायचं होतं. तर मॅन ऑफ द सिरीज बघा मित्र, आपल्या समोर बाईक आज एका भाग्यवान विजेत्या खेळाडूला आपण बाईक देणार आहोत आणि ती बाईक आम्हाला मित्र पुरस्कृत केली आहे. ती म्हणजे श्री साई श्रद्धा डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा सन्माननीय विवेकदादा केणी साहेबांच्या वतीनं आपल्याला ती बाईक पुरस्कृत झालेली आहे. त्यांच्या वतीनं आपण ही बाईक पाहतोय. खरं तर या ठिकाणी बघा या स्पर्धेतलं 2य क्रमांक आम्हाला पुरस्कृत केले पनवेल महानगरपालिकेचे दमदार डॅशिंग नेतृत्व आणि दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय विश्वनाथ शेठ चौधरी साहेब यांच्या वतीनं तब्बल 50,000 रुपये या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे दमदार नेतृत्व असलेले नगरसेवक अभ्यासू नगरसेवक रविकांत म्हात्रे कुटारे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला लाभलंय. त्यांचं मनपूर्वक आभार. धावसंख्या 43 धावफलकावरती थोडस रिकनेक्शन करण्यात आलं आहे. एक गडी बाद 43 धावा 3 षटकांच्या सांगतेनंतर. लक्ष असू दे बघा खेळाडू टीम आणि त्यानंतर आमचे पंच. बघा पंचांना वाटलं व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घ्यायचा आहे तर ते घेतील. तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रेशर टाकू शकत नाहीये. खेळाडूनं सांगून तो रिव्ह्यू मिळणार नाहीये. फक्त पंचांना गरजच लागली, खरंच गरज आहे तरच तो रिव्ह्यू मिळेल. सिंगल कंप्लीट केली जाते. एक चिकीत सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण मोकलला आपण पाहतोय. मॅच विनर आहे कारण की 2 सामन्यामध्ये अतिशय सुरेख कामगिरी. धावसंख्येचा विचार केला 44 धावा. रिव्ह्यू यस. 3ऱ्या पंचाची मागणी. यस, गोलंदाजावरती आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यासाठी आता 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत हेमंतदा केणी यांना आपण जाताना पाहू शकाल. भरपूर सारी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील या स्पर्धेची. खरं तर ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेक खेळाडूंचं, अनेक ग्रामस्थांचं योगदान आहे. त्यापैकी आपण आमचे संदीपदादा केणी असतील, हेमंतदादा केणी असतील, राजेशदादा केणी असतील, ह्या सर्वांना पाहतोय. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत सध्याच्या घडीला प्रथमेश, काल श्रेयसला आपण पाहिलं होतं. त्यानंतर जर आपण विचार केला आमचा मॅक्सवेल, तो देखील आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. ह्या सर्वांची मेहनत आहे. तर याच दरम्यान सन्माननीय अशोक दादा केणी यांचा जर आगमन या ठिकाणी झालं असेल त्यांना इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपल्याला स्पर्धेच्या वतीनं इन्व्हाइट केलं जाते की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. करसन दादा केणी बघा दोस्ती दुनियेतला एक राजा माणूस, दमदार व्यक्तिमत्व आमचे मित्र. करसन दादा या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बघा आम्हाला या ठिकाणी त्यांच्या वतीनं
प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केलेत. खरं तर कैलासवासी कडकी स्पर्धा म्हटली योगदान आहे त्यांचं नाव कर्तव्य आहे, परंतु मॅच प्रेक्षक क्रिकेट अनुभवायला क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आले. त्यांच्यासाठी मॅचचं समालोचन पोहोचणं हे देखील तितकीच महत्वाची गोष्ट. 45 धावा स्कोर कार्ड वरती आता 22ची एक धाव जोडली जाईल आणि या एकच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 46 वरती. आतापर्यंत एकमात्र फलंदाज बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये शिवदास गायकर आणि साथीनं साई गायकरला आपण पाहतोय. 5 चेंडू 6 वरती साई खेळतो आणि 9 मध्ये 10 वरती शिवदास खेळत असताना आता थोडासा एक्सिलेटरवर पाय द्यावा लागेल, धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. काहीसे चेंडू शेष आहेत. प्रवीण मोकलचं कौतुक करावं लागेल. अंतिम टप्प्यामध्ये सुरेख गोलंदाजी, ज्या प्रकारचा स्टार्ट आपण पाहिला होता. सुरुवातीला पहिल्या षटकात तब्बल 24 धावा कुठल्या होत्या, त्यानंतर असं वाटलं होतं कमीत कमी 60-65 धावसंख्येचा पल्ला सहज पार करेल जगदंब वाकळण संघ, परंतु त्यानंतर वापसी राहिली आहे ती सद्गुरू सिमेंट सप्लायर टीम पारगावची. प्रवीण मोकल आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. मॅच विनर खेळाडू आहे. ॲज अ फलंदाज ॲज अ गोलंदाज नेहमीच त्याची कामगिरी आपल्याला भारगस्त पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांच्या संघासाठी त्याच खेळाडूनं पटकावला होता. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲज अ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर एंडकडनं चांगला चेंडू बॅटचा संपर्क होत नाही, बॉडीवरती हा चेंडू आदळतोय. लेग बाईकचा पंचांचा इशारा. एकच धाव कंप्लीट करण्यात येईल. काय षटक राहिलं. वापसी ज्या प्रकारे अपेक्षित होती ती वापसी नक्कीच मिळवून दिली प्रवीण मोकलनं. डाव पहिला संपलाय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धावा बनवल्या त्या 49 आणि 50 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट आहे ते टीम सिमेंट सप्लायर पारगाव समोर. स्वर्गीय शत्रुघ्न केणी यांच्या स्मरणार्थ हा संघ पारगाव संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. तर आज त्यांच्या नावाने तो खेळतोय. तर जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल केपीसी इनामपुरी आणि त्यांच्या विरोधात केदारनाथ 11 ओवे कॅम्प हा संघ असेल. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा आणि खेळाचं जसं दुसरं सत्र सुरू होईल आपण आवाज ऐकणार आहोत. आमचे सिनियर साथी समालोचक मित्र या ठिकाणी जयेश भोसले सर उपस्थित आहेत. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रात वळू त्यांच्या दिशेनं. तुर्तास आपण टॉस बॉक्समध्ये वळूया जिथे आमचे मित्र योगेश मडवी उपस्थित आहेत. चला दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील. या ठिकाणी केपीसी इनामपुरी कोटकर क्रिकेट क्लब इनामपुरी आणि त्याला फाईट करेल केदारनाथ क्रिकेट क्लब ओवे कॅम्प अशी लढत होणार. आणि टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया जयेंद्र घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या दादा आपल्या शुभासे या मॅचचा टॉस केला जाणार. एक दमदार लढत सुपर 8 मधली अजून एक बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ती म्हणजे केपीसी इनामपुरी विरुद्ध केदारनाथ 11 संघ ओवे कॅम्प. एका बाजूला अंगद पाटीलचा संघ आहे, आदर्श गरजचा संघ आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर अजय भातोसे एक नाव खरं तर गाजलं पनवेल प्रीमियर लीग मध्ये, त्यानंतर तुम्ही रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिलं. हे स्टार खेळाडू एकमेका विरुद्ध येतील. चला दादांच्या शुभासे आपण टॉस करूया. टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन केपीसी इनामपुरी संघ. कॅप्टन टॉस जिंकलाय, काय सर्वप्रथम डिसिजन? फिल्डिंग क्षेत्ररक्षणच का करायचंय? कारण समोर संघ देखील चांगला संघ आहे. अजय भातोशे म्हटलं की एक विस्फोटक खेळाडू आहे. कितीपर्यंत रोखलं पाहिजे? 40-45 अपेक्षित गोलंदाजी कोणा अपेक्षित असेल? कारण आज संघ चांगला प्रदर्शन करतात. या स्पर्धेमध्ये खूप चांगली खेळी झाली, परंतु तुझ्या मते आज 4 षटकांच्या लढतीमध्ये गोलंदाज कोणता अपेक्षित चांगली गोलंदाजी करू शकतो? अंगद दादा, सचिन दादा आणि कार्तिक. थँक्यू. टॉस किती महत्वाचा होता या इम्पॉर्टंट मॅच मध्ये, कारण डू अँड डायची मॅच आहे. जिंकलात तर ट्रॉफी, हरलात तर घरी जावं लागेल. एवढी सुंदर मॅच आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. डिसिजन तुमच्या वाटेला आता बॅटिंग आली आहे. जर टॉस जिंकला तर काय डिसिजन असतं? बॅटिंगच करणार होतो आम्ही. म्हणजे जे हवंय ते तुम्हाला मिळाले. टॉसला महत्व नव्हता. खरं तर बॅटिंग करताना अपेक्षित स्कोर किती असेल की जेणेकरून जेव्हा आपण सेसिंग मध्ये उतरू डिफेन्स दाबा करू शकतील? कितीपर्यंत टार्गेट झालं पाहिजे? 50+ करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त अपेक्षा? जास्तीत जास्त 60+.
नक्कीच स्वागत आहे. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम केपीसी नामपुरी वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. हेमंत दादा मडवी या इकडे आपण आपल्या शुभासे त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. हेमंत दादा मडवी, सुनील मडवी साहेब आपण या. सुनील मोरे सॉरी सुनील दादा मोरे या. तर या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपण नक्कीच तो सन्मान करणार आहोत. यस बघा प्रेक्षक वर्ग लकी ड्रॉ आता सुरू झालेला आहे. खरं तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे ड्रॉच्या चिठ्ठ्या आहेत. जर कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तुम्ही लगेच आमच्या कमिटी सोबत संपर्क करा आणि लगेच लकी ड्रॉची चिठ्ठी घेऊन आपण नक्कीच या ठिकाणी सहभाग नोंदवा. हेमंतदा मडवी यांचा सन्मान केला जाते. या स्पर्धेचा मोमेंटो अर्थात घड्याळ देऊन त्यानंतर शाल आणि पुष्पगुच्छ. सुनील दादा मोरे बघा दोस्ती दुनियेतला राजा माणूस एक दमदार व्यक्तिमत्व. दादांचा सन्मान केला जाईल. या ठिकाणी या स्पर्धेतलं सन्मान चिन्ह मोमेंटो तुम्ही पाहताच घड्याळ देऊन त्यांचा सन्मान केला जाते. खरं तर वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमच्या स्पर्धेचं मोमेंटो अर्थात घड्याळ देऊन दादांचा सन्मान केला जाईल. दमदार व्यक्तिमत्व सुनील दादा मोरे यांचा सन्मान. आमचे बघा शांताराम जाधव मित्र एकेकाली स्कोरर म्हणून ज्यांचं नाव खूप गाजलं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. शांताराम जाधव या आपला सन्मान केला जाईल. चला गेम स्टार्ट. पंच सामना सुरू ठेवा. चला आपण सामन्याकडे वळतो आहोत. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. सस्ने नमस्कार. आपण पाहतोय स्वर्गीय त्र्यंबक शेट केणी स्मृती चषक 2025 अभूतपूर्व सोहळा हा मात्र रंगत असताना बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये 50चा पाठलाग. पुढचा बॉल कोलाट टाकला, लोड फुलटोस बनवला, ऑन साइडला खेळलाय. इथे क्षेत्ररक्षण खराब. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती एक दमदार सुरुवात. धावमेतील 4. हा आलाय सणसणीत चौकार. तर या ठिकाणी बघा लक्ष असू द्या लकी ड्रॉ लहान मुलांसाठी असेल. 15 वर्षाखालील मुलांना लकी ड्रॉ मध्ये सामील होता येणार आहे. स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या स्मरणार्थ विलासदादा घरत यांनी पुरस्कृत केलेली सायकल आहे जी आज एका भाग्यवान विजेत्याला आपण देणार आहोत. जयेंद्र दादा घरत या बघा दमदार व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आज खरं तर मान्यवर भरपूर आहेत. प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करू कारण स्पर्धेच्या वतीने प्रत्येकाला सन्मान देखील करणं महत्वाचं आहे. जयेंद्र दादा घरत साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळाला सोमनाथ घरतच्या अगेन्स्ट. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. एक दमदार सुरुवातीनंतर पुन्हा एकदा पुढचा बॉल आपण पाहिला. सोमनाथच्या अगेन्स्ट काहीतरी वेगळं रूप अपनावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वर्षीच्या हंगामामध्ये कुणाल तारेकर फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. रायगड प्रीमियर लीग दुसरा क्रमांकाचा हकदार राहिला. अगदी त्याच वेळेला त्याने केलेली बॅटिंग पाहायला मिळाली. तदनंतर गोव्यामध्ये गेला. सांगेम प्रीमियर लीग त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. परंतु या वेळेला काय जिथे आपण रजनी क्रिकेटच्या थरारामध्ये त्याची बॅट अपेक्षेनुसार खेळ करेल का हे एक प्रश्नचिन्ह आहे. 50चा पाठलाग करायचा आहे. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपलाय. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. आपण एका बाजूला पारगाव आणि वाकळण दोन क्रिकेटच्या महासत्ता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहतो आहोत. जिथे बॅटिंग करते आहे ती अर्थातच स्वर्गीय शत्रुघ्न केणी SSC पारगाव. हा बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर. मिळतील धावा 4. प्रफुल्लच्या बॅटमधून हा येतोय खणखणीत चौकार. उजव्या बाहेर कमी गतीने टाकला. सोमनाथकडे हे अस्त्र देखील राहिला. चहू बाजूला आपण पाहिला सीमारेषा असणाऱ्या क्रीडांगणावरती तो नेहमीच हानिकारक राहतो फलंदाजांसाठी. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाचा अगेन्स्ट एक अँगल बनवत असताना गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलं उजव्या एसीच्या बाहेर प्रचंड वेगाने हा बॉल टाकला. प्रफुल्लसाठी हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू राहिला. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक रूम दिला. कट केलाय. स्पेअर कट डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार.
पाहू नका, येईल ताराबाय कोणी, वाट कोणाची पाहू नका, हे जग जिंकायचंय सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. चौकार आला प्रफुल्ल मोखलच्या बॅटमधून. 13 धावा. हा बॉल बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, फर्स्ट विकेट गोज डाऊन. इथे फलंदाज क्रमांक पहिला प्रफुल्ल मोखल डिपाच. देवाची कृपा मावर कोल्याना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर कोल्याना पोचतोय समिंदर. देवाची कृपा मावर कोल्याना पोचतोय समिंदर, जगतो आम्ही त्याच्यावर. खेळाडू क्रमांक पहिला बाद होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धाची सुरुवात त्या रीतीची झालेली नाही आहे, कारण पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 24 आल्या होत्या. एक ब्राईट स्टार्ट संघाला मिळवून दिलं होतं आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी. सोमनाथ गायकरचा खेळ पाहिला तर त्याच्या बॅटमधून 23 धावा आल्या होत्या. त्याला चांगली साथ शिवदासने दिलेली आपण पाहिली. 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 18 चेंडू. आता मात्र 37 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. येणारे 18 बॉल आणि 37 धावा. कुणाल तारेकरकडे बघा विकेटच्या हॅट्रिक साठी आता गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. सन्माननीय गजानन पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज विकेट हॅट्रिक साठी. तर या दरम्यान बघा मित्र, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय शिवसेनेची बुलंद तोप सन्माननीय 5 दिवस ज्यांची हजेरी या ठिकाणी लागली ते सर्वांचे लाडके एकच वादा बबनदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या समेत रामभाई सालवी साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे पेटेली गावचे बबन केणी साहेब देखील आलेत. या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं अर्थात तेजसदादा केणी, विशालदादा केणी आणि सन्मान्य दिलीप शेठ केणी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू. यावेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुढच्याच बॉलवरती 1 मोर विकेट डाऊन. संघाचा महत्वाचा फलंदाज कुणाल तारेकर देखील बाद. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या ना, त्याने अपेक्षाला पूर्तता देणारा खेळ केलेला नाही आहे. कुणाल तारेकर ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा राहिल्या होत्या तो बाद झालाय. तर या दरम्यान सन्माननीय संजय दादा पाटील आणि सुरेशदादा चौधरी साहेबांचं आगमन झालंय. वेलकम. आपलं स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतोय. बघा प्रेक्षक वर्ग, ज्या आपण बाईक गेट समोर एंट्री समोर उभ्या केल्यात त्या बाईक व्यवस्थित जागेवरती पार्किंग करा, कारण मान्यवर या ठिकाणी येत आहेत. कोणाला त्याचा त्रास होऊ नये या गोष्टी आपण नोंद घ्या. बघा गेटच्या आमच्या व्यासपीठाच्या डाव्या साईडला ज्यांनी बाईक पार्किंग केल्या त्यांनी व्यवस्थित जागेवरती पार्किंग करा. प्लीज सहकार्य करा. परी 11 जगदंबा वाकडून संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहतोय. पहिली लढत सुपर 8 मधील हा थरार आपण अनुभवतो आहोत. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी मयुरेश आला त्याने देखील केली. पहिल्या बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केली आहे. प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करतोय. भूषण आणि प्रवीण ही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. 13-2. हा बॉल लोअर फुल टॉस बनवला, ऑन साइडला केला, डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑनला चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. केवळ एका सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाहीये. मोठे स्ट्रोक यायला हवेत. 50चा पाठलाग आपण करतोय. अशा परिस्थितीमध्ये ज्या रीतीचा खेळ व्हायला हवा ना तो रीतीचा खेळ इथे झालेला नाहीये. पार्टनरशिप बिल्ड झाली नाही. जोड्या फोडल्या. गोलंदाजांचं मी कौतुक करेन की पार्टनरशिप बिल्ड होऊ दिली नाही. धीरोधार्तता दाखवणाऱ्या फलंदाजाला लवकरात लवकर परतवलंय. पुढचा बॉल. यावेळेला देखील उजव्या बाहेर बॅटची आतली कडा, चायनीज कड घेतला, रुबी कट थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना वेगाने गोलंदाजी करत असताना आपली दिशा ही तितकीशी महत्वाची राहते आणि त्या चांगल्या दिशेवरती नियंत्रितबद्ध गोलंदाजी मयुरेशच्या माध्यमातून अद्याप पाहायला मिळाली. आणि म्हणून की काय धावांचा वेग जो ओसांडून वाहत होतो ना, पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले त्याने थांबवले. हा बॉल पुन्हा एकदा वेगवान उजव्या बाहेर. वेग पहा, टप्पा, दिशा सारं काही इथे जुळून येत असताना जणू काय जुळून येते रेशीम गाठी. अशाच प्रकारची गोलंदाजी मयुरेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली.
4 चेंडू त्याने हाताळलेत, 1 धाव खर्च केली, 1 विकेट प्राप्त करत असताना आपली संघासाठी उपयुक्तता त्याने सिद्ध करत असताना पाहायला मिळालं. अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला फ्रंट लेगला पुढे आणलं, ड्रायव्हिंग लेन वरती बॉल होता, गॅप मध्ये केला, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण खराब, मिळतील धावा 4, हा आलाय चौकार. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. थँक्यू. प्रवीणसाठी संघ इतकाच म्हणत असेल, प्रवीण मोकल तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्या तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. या मॅच मध्ये झुकावं आणि नडावं लागणार आहे. 18 बनल्यात. उद्वेसीच्या बाहेर वेगाने हा बॉल टाकला, गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. एक्सरसाइज करण्याची मुभा मिळाली पंचांना, जणू काही टायटनिकची पोज दिली अंपायरने. एक्स्ट्रा रन आला, संघाची धावसंख्या 19, 19 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे 2 फलंदाज बाद झालेत. आस्किंग रन रेट वाढू लागलाय, 14.31च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल, यावेळेला फटका, ताकदीचा वापर केला, परंतु फटका इथे फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतो, 1 मोर विकेट डाऊन. तिसरा फलंदाज बाद. स्थिती 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉल मध्ये जिथे विजयासाठी 50चा पाठलाग करत असताना अजूनही 31ची गरज आहे. मॅच फार दूर चालली आहे. 15.50च्या आस्किंग रन रेटने धावा बनवायच्या आहेत. जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत श्री विशालजी केणी आणि तेजेजी केणी साहेब यांच्या माध्यमातून तथा समस्त ग्रामस्थ मंडळ पेठाली आयोजित असणारी स्पर्धा स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. पेठालीचे भव्य दिव्य क्रीडांगण, आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा, आदरणीय श्री त्रिंबक शेठ केणी साहेब यांच्या स्मृतीला उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांचे काहीशे फोटोज आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. गणेश शेठ नाईक साहेब यांच्या समतीचे साथीचे, त्याच वेळेला आपण पाहिलं तर सुनील तटकरे साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या साथीचे सोबतीचे काही फोटोज आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आणि पेठालीमध्ये आल्यानंतर ज्यांच्या नावाचं एक बस स्टँड नेहमी आपण आवर्जून पाहतो, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा येत असताना पाहायला मिळत आहे. अनेक बाबींना उजाळा देणारी स्पर्धा आज आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. 12 बॉलचा खेळ शेष आहे, 31ची आवश्यकता या मॅचमध्ये राहिली आहे. महत्त्वपूर्ण क्रिकेटची ही स्पर्धा आज आपल्या भेटीला येत असताना आपल्या बाबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आदरणीय विशालजी केणी साहेब आणि तेजेजी केणी साहेब यांनी आयोजित केलेला हा क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम आज आपण पाहत आहोत. 12 बॉल 31 धावा, सर्व काही शक्य आहे जर आपण आपल्या महत्वाकांक्षीवरती विश्वास ठेवला, मेहनत केली, घाम गाळला, तर सारं काही यशस्वी आपल्या पादाक्रांत करता येतं. त्यासाठी मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटक गोलंदाज बिपिन दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन तो सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती. तर या ठिकाणी सन्माननीय केडकाली गावचे दमदार व्यक्तिमत्व राजूदादा शेलार आणि राजूदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. 12 बॉल 31ची गरज. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला. आणखीन एक चेंडू जो मात्र अचूक आणि नियंत्रितबद्ध पाहायला मिळाला बिपिनच्या माध्यमातून. गोलंदाजांचा बोलबाला राहिला, धावा आलेल्या नाही आहेत, रन्स मोठे फटके पाहायला मिळालेले नाही आहेत. उत्तरार्धामध्ये पूर्वार्धाच्या तुलनेमध्ये उत्तरार्धामध्ये धावांची कुठे ना कुठेतरी आपण लयलूट थांबताना पाहायला मिळाली. हा बॉल आणखीन एक ब्लाइंड स्ट्रोक होता. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं ना की डोळ्याला पट्टी लावून धावांची लयलूट पाहायला मिळाली, परंतु उत्तरार्धामध्ये डोळ्याला लावलेला चष्मा हा हरवलेल्याप्रमाणे चाचपडणाऱ्या माणसाप्रमाणे ही अवस्था झाली आहे की काय रन्स आलेल्या नाही आहेत. संघ वरती पाहायला मिळतोय. 19-3. पुढचा बॉल बिपिनचा हा चेंडू, यावेळेला बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय, त्याने टिपला झेल. फलंदाज क्रमांक 4, 19-4 बाद. तर या ठिकाणी बघा
दिनेश दादा केनी अर्थात वजीर ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. तेजस दादा केनी यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. मुद्रा इथे पाहायला मिळाल्या होत्या. कुणाल तारेकरचा जसं विकेट प्राप्त झाला, 2 स्क्रीन मध्ये आपण डबल स्क्रीन मध्ये ड्युएल स्क्रीन मध्ये पाहिलं की जिथे हे रिॲक्शन्स आपण पाहतोय कुणालच्या, त्याच्या चेहऱ्यावरती साफ निराशा इथे झळकतीये. कारण संघाकडून अपेक्षा राहते की आपल्याकडून एक चांगलं प्रदर्शन व्हायला हवं आणि त्या दर्जाचं प्रदर्शन आपण जर का केलं नाही तेही सुपर 8 मध्ये येऊन, तर आपण ज्या काही इच्छा आणि आकांक्षा आपण घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना त्याची पूर्तता होत नाही आणि हे साफ निराशा झळकली कुणालच्या चेहऱ्यावरती. हा फटका चांगला ऑन साइडला केला, गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये अभिषेक, चेंडू मैदानाच्या बाहेर, धावमेतील 4 हा चौकार. कंपोस्ट तालुका बनल्यात या सामन्यामध्ये. 8 बॉलचा खेळ इथून शेष राहील. 8 चेंडू आणि 27 धावा, मोठे स्ट्रोक यायला हवेत. हा फटका आणखीन एक जो मात्र खाली राहिला बॉल, अपेक्षेपेक्षा कमी उसळी घेतली. फलंदाज अभिषेकच्या बॅटमधून खेळलेला एक चौकार आणि तदनंतर आलेला निर्धाव चेंडू. 7 बॉल 27 ची गरज. समीकरण कालांतराने क्षणाक्षणाला बदलत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. एक तेरी तो एक मेरी. क्रिकेटचा हा खेळच असा आहे की अविभाज्य घटक राहिलाय, चढ उतार. पुढचा बॉल यावेळेला हिट विकेट. फलंदाज हिट विकेट स्वरूपामध्ये होईल इथे बाद आणि तिथे कॅच देखील टिपलाय. हिट विकेट स्वरूपामध्ये खेळाडू इथे बाद होत असताना अभिषेकला आपण पाहिलं, परंतु झेल देखील तिथे टिपण्यात आला. खेळाडू एकाच वेळेला 2 प्रकारे बाद. पण बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. आज शेवटची रात्र, मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल या स्पर्धेचा अंतिम रात्र आणि कथ तुम्ही पाहताय स्वर्गीय त्र्यंबक शेठ केनी स्मृती चषक 2025 शानदार पर्व, गदर क्रिकेटचा असवा आनंदाचा याची देई या चढवा. दमदार क्रीडा स्पर्धा आपण पाहिली. 4 रात्रात 5व्या अंतिम रात्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलेत. बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. आईबा जेलसाठी प्रेक्षकांना या ठिकाणी कुमार अनुज दिलीप शेठ केणी यांच्या वतीनं 500 कॅश प्राईज दिलं जाणार आहे आणि 15 वर्षीय प्रेक्षकांना या ठिकाणी आपण पाहतोय स्पोर्ट्स बाईक अर्थात सायकल देण्यात येणार आहे. नक्कीच सन्माननीय विलासदादा गरज एक दमदार व्यक्तिमत्व यांच्या वतीनं ही पुरस्कृत करण्यात आलेली सायकल जी आज एका भाग्यवान आमच्या प्रेक्षकाला आम्ही देणार आहोत लकी ड्रॉच्या माध्यमातून. आणि लकी ड्रॉ सुरू झालेला आहे. ज्यांना कोणाला सहभाग नोंदवायचा आहे तुम्ही व्यासपीठा समोर या. 6 बॉल 27 ची आवश्यकता. मॅच इथूनही बनू शकते. एक चांगल्या दर्जाचा खेळ व्हायला हवा. स्ट्राईक एंडवरती अतिश मात्र पाहायला मिळतोय. स्वर्गीय शत्रुघ्न केणी एसएससी पारगाव संघ थोडासा बॅकफुट वरती आहे. बीता वो कल था, जे झालं ना त्याला विसरून जे झालं ते गंगेला मिळालं असं म्हणत असताना आतिशला बॅटिंग करावे लागेल, षटकार खेचावे लागतील. 6 बॉल 27 ची आवश्यकता. अनेक वेळेला मोठे विक्रम क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती अशाच वेळेला घडताना पाहायला मिळालेत. पालीची नाईटची स्पर्धा मला आठवते. कपिल पारवे यांचं आगमन झालंय. वेलकम कपिल पारवे. पहिला आलाय, पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आतिशच्या बॅटमधून धमाका, उत्तुंग, आकर्षक, अद्भुत षटकार. जोर का झटका है जोरों से लगा, हाँ लगा. 21 ची गरज.
या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडून या सारी. आतिश मात्रे हा विक्रम रचेल का? 5 बॉल 21 ची गरज आहे. षटकार पहिला आला त्याच्या बॅटमधून, आक्रमकता धारण केली आहे त्याने मानसच्या अगेन्स्ट. त्याच्या बॅटमधून पहिला षटकार येत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल गोलंदाज रनवे मध्ये काही अंशी बिघाड झाला, अंडर प्रेशर गोलंदाजी करतोय. पालीची नाईटच्या स्पर्धेचा उल्लेख केला मी. 6 बॉल 30 ची गरज होती. विजय पावलेने 5 बॉल 5 षटकार ठोकले होते. पुढचा बॉल खोला आता ऑन साइडला हेलिकॉप्टर केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतो डीप मिड विकेटून. एक धाव कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न करण्यात आलाय आणि सेकंड घेत असताना खेळाडू विकेट सॅक्रिफाईस करेल. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय तो अर्थातच केतन मेहर. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना संघाला दिलाय धक्का क्रमांक 5वा. परंतु येणारे 4 बॉल इथे विजयासाठी 20 ची गरज. 4 चेंडू आणि 20 धावा. आता तूच काहीतरी कर भावा संघ निश्चितच म्हणत असेल. मैदानाच्या आतमध्ये आतिश मात्रे खेळतोय, तो सारं काही करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ज्या प्रकारचा खेळ त्याने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत असताना पाहायला मिळालाय. त्याने जरूर सांगितलंय या मॅच मध्ये अस्तित्व मी कायम ठेवलंय. आणि अर्थात साऱ्या गुण संपन्न असणाऱ्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये ही गोष्ट म्हणायला हवी की अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. प्रॅक्टिस की है, मेहनत की है, अपना टाइम आएगा. वेळ प्रत्येकाची येते. खोला डाऊन ग्राउंड इथे केला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती वेगाने. 1 रन कंप्लीट केले. सेकंडचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. कि स्ट्राइक में खुद अरे कशाला वेडेपणा तू केलास रे. कशाला तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी रामबाई यांचं आगमन झालंय. मित्रो संपूर्ण ग्राउंड साठी जेसीबी ज्यांनी साफ करून दिलं पूर्ण ग्राउंड आम्हाला, ते रामबाई यांचं आगमन झालंय. रामबाई स्वागत आहे आपलं स्पर्धेच्या वतीनं. यानंतर होणारी लढत तुम्ही पाहणार केपीसी नामपुरी विरुद्ध केदारनाथ ओवे कॅम्प अशी लढत होईल. सेकंड सुपर 8 ची मॅच. 3 बॉल आणि 19 ची गरज आहे. 3 चेंडू आणि 19 धावा. साधं समीकरण. 3 बॉल वरती इथे धावा आल्यात त्यास 8. बघा या ठिकाणी इंटरनेट सेवा ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिली ते विनोद दादा केणी यांचं आगमन झालंय. श्री गणेश केबल नेटचे सर्वेसर्वा त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत रहता. नक्कीच ही लढत देखील एकतर्फा होत चालली आहे. टीम जगदंब वाकण संघाच्या बाजूनं दमदार लढत होती, परंतु वाकलन संघानं केलेली गोलंदाजी आणि त्यांचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सुंदर राहिलं आणि आता या मॅचवरती पूर्णपणे ताकद निर्माण केली आहे जगदंब वाकण संघानं. व्यासपीठावरती सुधीर पाटील आमचे हे देखील यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दमदार व्यक्तिमत्व आहेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. केवळ औपचारिकता शेष आहे. अमीर तारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. शुभेच्छा 2 बॉलचा खेळ शेष. बॉल बॅटची आउटसाइड एज घेतली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर. चेंडू ट्रॅव्हल होतोय. केवळ धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक बॉल आणि 18 ची आवश्यकता. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती असे किस्से फार कमी आहेत की एका बॉलमध्ये 18 धावा बनत असताना आपण पाहिल्यात. 1 चेंडू आणि 18 ची गरज. 32 ला 8 बाद झाल्यात. हा बॉल इथे डाव्या यष्टीवरती इथे पाहायला मिळाला. अवांतर धाव येत आहे. अजूनही विजयापासून काही अंशी दूर आहे. परी 11 जगदंबा वाकळण संघ तिन्ही आघाड्यावरती ते यशस्वी राहिले. फलंदाजी उत्तमरित्या केली. पूर्वार्धामध्ये चांगला खेळ राहिला. उत्तरार्धामध्ये चांगल्या कॅचेस पाहायला मिळाल्या. गोलंदाजी उच्च दर्जाची झाली. गोलंदाजीने हात खोलू दिले नाहीत. हा बॉल यावेळेला फटका देखील फसलाय. 9वा फलंदाज कदाचित होईल बाद. परंतु या मॅच मध्ये विजय पकड मजबूत केली होती ती परी 11 जगदंबा वाकळण टीमने आणि हा सामना 17 धावेने इथे जिंकला. 16 धावेने मॅच इथे जिंकली. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सोमनाथ गायकर राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. बॅटिंग करत असताना 23 धावा आणि बॉलिंग करत असताना त्याने 1 षटक हाताळलं आणि 1 षटक हाताळत असताना जिथे त्याने 1 विकेट देखील प्राप्त करणारा सोमनाथ राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. नक्कीच या ठिकाणी आत्ताच झालेल्या लढतीमध्ये
दमदार प्रदर्शन करत असताना जगदंब वाकण संघानं